खड़कपाला पुलिस की सटीक कार्रवाई। 17 आरोपी संगठित गिरोह के खिलाफ MCOCA मामला दर्ज। नमस्कार, आप सभी का बहुत बहुत स्वागत है हमारे राष्ट्र हिंदी चैनल जग सागर न्यूज पर। हमारे चैनल जग सागर न्यूज़पेपर व चैनल के संपादक आरिफ शेख के साथ आइए रुक करते हैं आज की प्रमुख खबरों की ओर। थाने पुलिस की बड़ी कार्रवाई। खड़कपाड़ा पुलिस थाने कल्याण की टीम ने एक अंतर्राज्यीय गांजा तस्करी गिरोह का पर्दाफाश करते हुए 17 आरोपियों पर MCOCA यानी महाराष्ट्र नियंत्रण संगठित अपराध अधिनियम के तहत पहली कार्रवाई की है। सूत्रों के मुताबिक ये गिरोह आंध्र प्रदेश से महाराष्ट्र के ठाणे, मुंबई, पुणे और सोलापुर जिलों में बड़ी मात्रा में गांजा की तस्करी करता था। पुलिस ने छापेमारी के दौरान 115 किलो गांजा बरामद किया है। अब तक 13 आरोपी गिरफ्तार किए जा चुके हैं, जबकि 4 आरोपी फरार हैं। पुलिस का कहना है कि ये गिरोह संगठित रूप से काम करता था और आधुनिक तकनीक का इस्तेमाल कर एक दूसरे से संपर्क में रहता था। ये कार्रवाई ठाणे पुलिस आयुक्तालय के इतिहास में पहली बार किसी NDPS अपराध पर MCOCA के तहत की गई है। जगसागर न्यूज, सच्चाई के साथ खबरें। ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण NDPS अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता। त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर जो गांजा सेवन करण्यास ताब्यात घेण्यात आलं होतं। त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्क्वॉड जे नेमलेला आहे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता आणि गायकवाडांचे पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपासात निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बदलापूर असेल, मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं। असे एकूण 13 आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं। एकमेकांच्या हे मागच्या 2 ते 3 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे असं तपासात निष्पन्न आलं। हा तपासात निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै 2025 मध्येच अंमली पदार्थ विरोधी जे कायदा आहे त्याचे गुन्हे दाखल होता त्याच्यामध्ये मोक्का सेक्शन अंतर्भूत करावा याबाबतचं नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ऍडिशनल CP सर संजय जाधव सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता आणि त्या ह्याच्यामधून ती परवानगी मिळाल्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये MCOC त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण 13 लोकांना अटक केलेली आहे। सबस्क्राइब टू जगसागर न्यूज फॉर द लेटेस्ट अपडेट्स।